तुकाराम बीज निमित्त खूप छान प्रकारे आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन होईल आणि संसारात सुद्धा आपल्याला सदर महाराजांच्या कीर्तनाचा उपयोग होईल अशा पद्धतीनं आपल्या चांगल्या भाषेमध्ये आपल्या सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये आपल्या कीर्तनाचा लाभ आपल्या भोकरवासियांना दिला आणि मी माझं भाग्य समजतो. मी माझा परिचय करून देतो. मी श्री संजय चौधरी, मंडळ अधिकारी, तहसील ऑफिस चिखली. मी शासकीय कामानिमित्त दौऱ्यावर असताना मला माहिती मिळाली की महाराजांचं कीर्तन इथं आहे. माझ्याही मनात आलं की चला बुवा आपणही थोडाफार आपल्या धावपळीच्या जीवनातून अध्यात्माच्या महाराजांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि खरंच खूप प्रसन्न वाटले इथे येऊन. मी महाराजांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आपल्या सर्व भोकरवासियांचे सुद्धा आभार मानतो की आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला असं छान प्रवचनाचा लाभ घेता आला. आणि दुसरा एक शासकीय, आता हे झाला आपला अध्यात्माचा कार्यक्रम. एका शासकीय कार्यक्रमाबद्दल सुद्धा मला आपल्याला सर्व माता भगिनींना, शेतकरी बंधूंना, नागरिकांना सांगायचं आहे. कृपया सगळ्यांनी शांत होऊन ऐकावे. कृपया फक्त 5 मिनिट. कृपया सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्री महोदय श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब हे आपल्याकरता खूप छान पद्धतीने कामकाज करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित केलेले आहेत. आपल्या चांदई मंडळाचा कॅम्प 14 मार्च 2026 रोजी चांदई येथे आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त आपण गावोगावी जाऊन आपण याची प्रसिद्धी करत आहोत की जेणेकरून सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, वृद्ध तसेच विद्यार्थी या सर्व घटकांना लाभ जागेवरच भेटला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. तेव्हा मी सर्व प्रवर्गातील म्हणजे शेतकरी असो, विद्यार्थी असो, माता भगिनी असो व इतर कुठलेही घटक असो या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ज्या काही अडचणी असतील म्हणजे श्रावण बाळ, संजय गांधी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणजे PM किसान, ॲग्रिस्टॅट, काही शेतीच्या नोंदी असतील, वारस लावायचे बाकी असतील किंवा इतर नोंदी असतील त्या सर्व आपल्या नियमानुसारचे कागद लागतात ते सर्व घेऊन चांदई येथे 14 मार्च 2026 ला यायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे जेणेकरून आपल्याला हा जो कॅम्प आयोजनाचा उद्देश आहे तो सफल झाला पाहिजे. तुमचे सुद्धा जे अडचणी आहेत त्या सोडवता आल्या पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. तेव्हा सगळ्यांनी 14 मार्च 2026 ला चांदई येथे सकाळी 10 वाजता यायचे आहे असं मी प्रशासनाच्या तर्फे परत विनंती करतो आणि महाराजांचे सुद्धा आभार मानतो. मी खाजगी माझं सुद्धा सांगू शकतो. माझे वडील सुद्धा हरिभक्त परायणच होते आणि त्यांना तबला, मुर्दन हे म्हणजे इतकं छान वाजायचे. बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा हात नव्हता असत आणि मी छोटा असताना त्यांच्यासोबत आपले वडील वाजवतात आपल्याही कानावर येते. परंतु आता ते गेले. खूप छान वाजायचे. ठीक आहे मला धन्यवाद. सर्व भोकरवासियांचे सुद्धा.